नमस्कार. द एन्काउंटर मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण डॉक्टर पवारांशी बोलतोय. डॉक्टर पवार हे आपल्याला माहिती आहेत की मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख आहेत. त्यांनी मराठीची चळवळ पुढे नेण्यासाठी त्याची स्थापना केलेली आहे. आणि अर्थातच आजच्या आपल्या बोलण्याला विधानसभा अध्यक्षांच्या उत्तम मराठीचा संदर्भ आहे, पण आपण त्यापूर्वी काही एक दोन वेगळ्या प्रश्नांवर बोलू. सर नमस्कार. नमस्कार. सर, मराठी अभ्यास केंद्र नेमकं काय काम करतं? मराठी अभ्यास केंद्र ही संस्था आम्ही कागदोपत्री 2009 साली स्थापन केली. त्याच्या अगोदर 2002 साली मी डॉक्टर प्रकाश परब आम्ही सरकारने मराठीला माहिती तंत्रज्ञानाचा पर्याय दिला कनिष्ठ महाविद्यालयाच्या पातळीवर. त्यावेळेला जे सुरुवातीला मराठीच्या प्राध्यापकांचं आणि मग इतर सेलिब्रिटी मंडळींचं एक आंदोलन झालं, त्याच्यात आम्ही सहभागी झालो. ते आंदोलन फसलं आमचं, कारण त्यावेळेला रामकृष्ण मोरे शिक्षण मंत्री होते. त्यांनी त्याच्या आदल्या वर्षीच पहिलीपासून इंग्रजीच्या सक्तीचा निर्णय घेतला होता आणि हा 11वी-12वीला मराठीला माहिती तंत्रज्ञानाचा पर्याय देण्याचा निर्णय घेतला. हे सगळं भांडत असताना त्यांच्याशी मोऱ्यांनी एक युक्तिवाद जो सतत वापरला तो म्हणजे बहुजनांच्या मुलांनी पुढं जायचं की नाही, तर हे बहुजनांच्या मुलांनी पुढं जाऊ नये यासाठीचं हे ब्राह्मणी कारस्थान आहे, अशा प्रकारचा मराठीचा आग्रह धरणं आहे. तर त्यावेळेला ज्या मंडळींनी याचं नेतृत्व केलं सगळ्या आंदोलनाचं, त्यांना हा चक्रव्यूह भेदता नाही आला. त्यामुळे ते आंदोलन फसलं. त्यातून आम्ही दोन गोष्टी शिकलो. एक म्हणजे मराठीचं आंदोलन केवळ मराठीच्या प्राध्यापकांवर भिस्त ठेवून चालवता येणार नाही, केवळ सेलिब्रिटींवर भिस्त ठेवून चालवता येणार नाही, आणि केवळ शाळा शिक्षण एवढा विचार करून चालवता येणार नाही. अनेक प्रकारच्या गोष्टींचा एकत्रित विचार केला पाहिजे. त्यातनं मग आम्ही मराठी अभ्यास केंद्राची स्थापना केली. म्हणजे आमच्या संस्थेचं नाव असं खूप अकॅडमिक अशा स्वरूपाचं वाटतं, पण ही बेसिकली चळवळ आहे, रस्त्यावरची चळवळ आहे. आम्ही ही संस्था स्थापन करण्याच्या अगोदर शांताराम दातारांच्या बरोबर काम करत होतो. ते जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या न्यायालयांच्या मराठीकरणासाठी त्यांनी काम केलं. लीलाधर डाके कायदा मंत्री असताना त्यांनी ते विधेयक मंजूर करून घेतलं, पण ते अंमलबजावणीच्या साठीचा जो प्रयत्न होता तो एका माणसाला शक्य नव्हता. मग त्या प्रक्रियेमध्ये आम्ही काम केलं, राज्य पातळीवरच्या परिषदा घेतल्या आणि सरकारनं तयार केलेला कायदा मंत्रालयापासून हायकोर्टापर्यंत यायला 7 वर्ष गेली. 7 वर्षानंतर हायकोर्ट असं म्हणाले की किमान 50% कामकाज मराठीतनं करायला हरकत नाही. आज आता आपण 2026 मध्ये आहोत. अजूनही जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या न्यायालयांचं 100% कामकाज मराठीत नाहीये. म्हणजे हे मी तुम्हाला यासाठी सांगतोय की आमच्या समोर कामाच्या आव्हानांचा भाग असा आहे की कागदोपत्री सरकारनं काही गोष्टी केलेल्या असतात, प्रत्यक्षात त्या जमिनीवर त्याची अंमलबजावणी होण्यासाठी कधी 20 वर्ष, कधी 30 वर्ष, कधी 40 वर्ष असा कालावधी लागतो. यासाठीचा जो चिवटपणा आहे तो मराठी अभ्यास केंद्र एक संघटना म्हणून दाखवतं. मग शालेय शिक्षणातलं मराठी, उच्च शिक्षणातलं मराठी, न्यायालयीन कामकाजातलं मराठी, संगणकावरचं मराठी. म्हणजे संगणकावरचं मराठीमध्ये तुम्ही आता बघाल की आपण सगळं लिहितोय, अँड्रॉइड फोन पासून सगळीकडे लिहितो, ते युनिकोडमध्ये लिहितोय. आम्ही ज्यावेळेला कामाला सुरुवात केली त्यावेळेला विंडोज XP होतं. त्या विंडोज XP वर i386 फोल्डर टाकून तुम्हाला मराठीतलं कामकाज करायला घ्यावं लागायचं. तो फोल्डर आमचे लोक पेनड्राईव्ह मध्ये घालून वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना नेऊन द्यायचे. आणि त्यावेळेला वर्तमानपत्रांच्या संपादकांनाही हे माहिती नव्हतं. म्हणजे हे आम्ही केतकरांशी बोललो. त्यावेळेला केतकरांना आम्ही, ते लोकसत्तेचे संपादक होते त्यावेळेला, त्यांना हे दाखवून दिलं की तुमचं जे लेखन युनिकोडमध्ये आहे ते गुगलवर दिसतंय, जे युनिकोडमध्ये नाही ते गुगलमध्ये दिसत नाही. मग टप्प्याटप्प्यानं सगळी वर्तमानपत्र आपल्याकडे युनिकोडमध्ये आली. तर हे करताना आम्ही आमची म्हणून काही कामं आहेत आणि आम्ही लोकांशी कोलॅबोरेट करून सोबत करून केलेली काही कामं आहेत. तर 2010 साली आम्ही महाराष्ट्र सरकारच्या मागे लागून मराठी भाषेचा विभाग स्थापन करून घेतला. म्हणजे चव्हाण साहेब, यशवंतराव चव्हाण ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी भाषा संचालनालय, साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोश निर्मिती मंडळ स्थापन केलं. सुधाकरराव नाईकांनी आणि शरद पवारांनी म्हणून राज्य मराठी विकास संस्था स्थापन केली. पण या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्यातल्या काही यंत्रणा सांस्कृतिक कार्यामध्ये होत्या, काही सामान्य प्रशासनमध्ये होत्या. म्हणजे भाषा नियोजनासाठी सरकारची काहीतरी एक यंत्रणा पाहिजे हा विचार नसल्यामुळे त्यावेळेला भाषा विभाग स्थापन झाला नाही. तो आम्ही अशोक चव्हाणांकडनं करून घेतला. म्हणजे अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते, भुजबळ उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेला तो आम्ही करून घेतला आणि आता गेली 16 वर्ष तो विभाग
महाराष्ट्रामध्ये चालू आहे. तर हे एक महत्त्वाचं काम आम्ही केलं. दुसरं म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत जवळपास 60 महाविद्यालयांमध्ये बॅचलर ऑफ मास मीडियाचा अभ्यासक्रम फक्त इंग्रजीत होता. आम्ही त्यावेळेला तो मराठीतनं करावा अशी मागणी केली आणि त्या मागणीच्या मागे दिनू रणदिवे होते, अरुण साधू होते, अगदी गिरीश कुबेर होते, इतर मुंबई मराठी पत्रकार संघाची मंडळी होती. आणि त्यावेळेला मराठीतला अभ्यासक्रम होऊ नये आणि झालाच तर तो इंग्रजीच्या समकक्ष होऊ नये यासाठी मुंबईतली जी मायनॉरिटी कॉलेजेस होती अल्पसंख्याकांची, विशेषतः धार्मिक अल्पसंख्याकांची, त्यांनी खूप प्रयत्न केला, राज्यपालांच्या पर्यंत ते गेले. पण त्यावेळेला आम्ही रेटा लावला आणि तो अभ्यासक्रम मराठीमधनं करून घेतला. या पद्धतीनं गेली 15 ते 16 वर्ष आम्ही काम केलंय. शाळांच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर मराठी शाळांना मान्यता मिळवून देणं 2011-12च्या दरम्यान, जेव्हा सरकार शाळांना मान्यताच देत नव्हतं, किंबहुना मराठी शाळा एका विशिष्ट अंतराच्या आतमध्ये काढल्या तर पोलिसांनी शाळा का काढल्या म्हणून 420च्या कलमाखाली लोकांना अटक केली होती. असे काही लोक आमच्या आंदोलनामध्ये होते. या परिस्थितीमध्ये मराठी शाळांना मान्यता मिळवून घेणं असा जो प्रवास आहे तो सुरू होत आता एका टप्प्याला आम्ही शाळा टिकवणं, शाळांचं सक्षमीकरण करणं, जिथे शिक्षक सरप्लस होत आहेत, समायोजनाचा प्रश्न येतो तिथे भांडणं, अशा पद्धतीनं जे काम आम्ही करतोय ते मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी माणूस यांचा एकत्रित आणि सेंद्रिय पद्धतीनं विचार करणारं काम, असं एकूण आमच्या कामाचं रूप आहे. आता आपण थोडं मराठी भाषेचं जे सध्या एकंदरीत चाललंय त्याच्याकडे येऊ की काही दिवसांच्या पूर्वी, म्हणजे काही महिन्यांच्या पूर्वी केंद्र शासनाने त्याला अभिजात भाषेचा दर्जा दिला. पण प्रत्यक्षात तुम्ही एवढं काम करताना बघता तर मराठी भाषेची नेमकी स्थिती काय आहे? आता अभिजाततेचा जो दर्जा मिळाला ना, तो विधानसभेच्या निवडणुकीच्या काही दिवस अगोदर मिळाला. 2011 साली पृथ्वीराज चव्हाणांनी तो प्रस्ताव पाठवला. म्हणजे आपण वास्तविक म्हणून एक गोष्ट पाहिली पाहिजे की काँग्रेसपासून राष्ट्रवादी, सेना, भाजप या सगळ्या पक्षांचं अभिजाततेच्याबद्दल एकमत आहे. म्हणजे आता भाजप तो निर्णय का घेऊ शकलं? कारण भाजपचं सरकार आहे. काँग्रेसनं ते का घेतला नाही? कारण काँग्रेसनं 14 पर्यंत एकूण 5 भाषांना मान्यता देऊन झाली होती. आणि सर्वसाधारणपणे काँग्रेसचं दिल्लीमधले जे लोक आहेत ते महाराष्ट्राकडनं एखादी मागणी गेली की ती अदखलपात्र मानतात. हा जुना इतिहास आहे आपल्याकडं, कारण मराठी लोक तेवढं रेटत नाही. आणि भाजपवाल्यांनी तो निर्णय का घेतला? कारण लोकसभेत त्यांचा दारुण पराभव झाला आणि विधानसभेमध्ये पण दारुण पराभव होईल अशी त्यांना भीती वाटत होती. तर मग मराठी लोकांना मधाचं बोट कसं लावायचं म्हणून मग अभिजाततेचा निर्णय आलेला आहे. आता आपल्याकडे रंगनाथ पठारे आणि हरी नरकेंची समिती होती, त्यांनी तो अभिजाततेचा अहवाल दिला. मी अनेक वेळेला नरकेंशी बोललेलो आहे ह्याबद्दल की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणं हे थोतांड आहे. ते का थोतांड आहे? कारण एखादी भाषा किती प्राचीन आहे, ती किती ओरिजिनल आहे याच्यावर त्या भाषेची अभिजातता आपल्याकडे ठरवली जाते. संस्कृत, तमिळ, कन्नड, तेलुगू, मल्याळम या भाषांना मिळालं आणि ते स्पर्धेतनं मिळाले. म्हणजे संस्कृतला मिळालं, मग तमिळला मिळालं, मग तमिळला मिळाल्यानंतर मल्याळमला मिळालं, मग कन्नडला मिळालं, मग तेलुगूला मिळालं. आणि मग मधली 10 वर्ष भारत सरकारनं एकाही भाषेला ती मान्यता दिली नाही. आणि मग मराठीच्या बरोबरीने प्राकृतलाही मिळालं, इतरही भाषांना मिळालं. आता अभिजाततेचा दर्जा जेव्हा आपल्याकडे लोकांनी मागितला त्यावेळेला तुम्ही पाहिलं असेल की सर्व राजकीय पक्षांच्या लोकांनी आम्ही पंतप्रधानांना 10,000 पत्र लिहितो, राष्ट्रपतींना 2 लाख पत्र लिहितो, असे पत्र काय. आता यात फक्त पोस्टाचा फायदा झाला की सगळीकडे जगभर लोकांची पोस्ट कार्ड गेली आणि एक आपल्याकडे अशी मानायची पद्धत आहे की बाबा अशी लाखाने पोस्ट कार्ड पाठवली की राष्ट्रपती आपलं ऐकतात. तर राष्ट्रपती आता कोणाचं ऐकतात हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे अशी पत्र पाठवून काही होणार नव्हतं. पण त्यातनं अनेक साहित्य संमेलनं साजरी झाली आपल्याकडे. साहित्य संमेलनांमध्ये लोकांनी ते कार्यक्रम केले. आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठीला दरवर्षी 500 कोटी मिळतील, 300 ते 500 कोटी या रेंजमध्ये पैसे मिळतील अशी मुलाखतींमध्ये पठारे पण बोललेले आहेत, नरके सर पण बोलले होते, सरकारचे लोक तर बोलतच होते. आता मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळून जवळपास 2.25 वर्ष होत आलेलं आहे. मराठीला भारत सरकारकडनं 1 रुपया पण मिळालेला नाही अद्याप. आणि कन्नड, तमिळ, तेलुगू सारख्या ज्या भाषा आहेत, ज्या भाषांना अभिजाततेचा दर्जा मिळाल्यानंतर त्यांचं इन्क्युबेशन सेंटर म्हैसूरच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेसमध्ये, भारतीय भाषा संस्थानामध्ये होतं. तर तिथे
तमिळसारख्या भाषेला पण 2 ते 5 कोटी रुपये मिळताना मरमर करावी लागलेली आहे. जर तमिळसारख्या एका सजग भाषिक समाजाच्या भाषेला एवढी मेहनत करावी लागत असेल तर आपण तर अत्यंत गहाळ समाज आहोत. त्यामुळे आपल्याला पैसे मिळाले नाही त्याच्यात आश्चर्य नाहीये. दुसरं, आपल्या लोकांनी काय म्हटलं होतं की भारतातल्या 50 विद्यापीठांमध्ये मराठी भाषेचं अध्यासन स्थापन होईल. आत्ताच्या घडीला JNU हे एकमेव विद्यापीठ आहे जिथे शिवाजी महाराजांच्या नावाचं स्ट्रॅटेजिक स्टडीजचं, सामरिक शास्त्राच्या संबंधातलं एक अध्यासन त्यांनी तयार केलंय, ज्याची सुरुवात 2006 साली झाली होती. पण ते पण परत भाषेचं नाहीये. ते भाषेचं नाहीये. आता त्या लोकांचं काय झालंय, शिवाजी महाराजांचं नाव दिलं की ते आपलंच आहे असं म्हणण्याकडे एक लोकांचा कल आहे. तर एक अध्यासन करायला ह्यांना 20 वर्ष लागली. आता सरकारने काय केलंय, मध्यंतरी आपल्या सरकारने जपानमध्ये मराठीचं केंद्र काढलंय. 2 दिवसांपूर्वी बातमी आहे की जगात 8 ठिकाणी मराठीचं केंद्र काढणार आहे. म्हणजे या भाषेची जी नैसर्गिक भौगोलिक भूमी आहे तिथं ही भाषा मरायला घातली आहे. आणि तुम्ही मॉरिशसमध्ये, जपानमध्ये, आणखी ऑस्ट्रेलियातल्या एखाद्या ठिकाणी रविवारच्या शाळेच्या मार्फत तुम्ही मराठी कशी जपाल? तिथलं शिक्षणाचं माध्यम मराठी नाही. तिथे आता आपल्याकडे काही लोकांनी म्हटलं की नाही पण ते 2 क्रेडिटसाठी आपली भाषा घेता येते. अगदी 2 क्रेडिटसाठी आपली भाषा घेता आली तरी सुद्धा त्या मुलांच्या एकूण अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये ती जी काही किरकोळ मराठी त्यातल्या काही मुलांना शिकवली जाणार आहे, त्यातनं जर महाराष्ट्रात मराठी टिकत नसेल तर एखाद्या वेस्ट इंडिज बेटावरच्या काही मराठी लोकांकडनं कशी काय मराठी टिकू शकेल? आणि त्याचा आपल्याला आणि त्याचा काहीच उपयोग नाही. पण झालेलं असं आहे की आपल्याकडे बघा, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर सेलिब्रेशन म्हणून विश्व मराठी संमेलन जास्त जोरात केलं गेलं. आता हे विश्व मराठी संमेलन त्याने आधी नवी मुंबईत केलं, मग पुण्यात केलं, आता यंदा नाशकात केलं. आता विश्व मराठी संमेलनाचं त्यांचं तर्क काय आहे की जगभरात मराठीवर प्रेम करणारे मराठी लोक आहेत आणि त्यांना आपण आग्रहाने आणि आदरातिथ्य करून बोलवलं पाहिजे. आता हे जे सगळे युरोप अमेरिकेमध्ये प्राधान्यानं राहणारे जे मराठी लोक आहेत ते उच्चवर्गीय उच्चवर्णीय आहेत आणि त्यातले जे बहुजन आहेत ते सुद्धा ब्राह्मणीकरण त्यांचं पूर्ण झालेलं आहे. अशा प्रकारचे लोक आहेत. हे लोक ख्रिसमसच्या सुट्टीत आपल्या देशात परत येतात लोकांना भेटण्यासाठी. तर ते स्वखर्चाने येत होते. सरकारने त्यांना दर माणशी 85,000 रुपये दिलेले आहेत. दर माणशी 85,000 रुपये त्यांना द्यायचे. ते इथं येणार आणि 3 दिवसाचा हा जो काही महोत्सव आहे तुम्ही तो जर महोत्सव पाहिलात तर आपले एक IAS अधिकारी आहेत, त्या आदि मराठी भाषा विभागाच्या मंत्री होत्या, सचिव होत्या आणि त्याच्याही अगोदर त्यांची प्रसिद्धी बाबरी मशीद पडली तेव्हा म्हैसूरला लपून पेढे खाण्यासाठी होती. बरं. हा, तर त्या बाईंनी नऊवारी साडी नेसून आणि अगदी मराठमोळ्या पद्धतीनं वगैरे म्हणण्याची जी सवय आहे आपल्याला, तसं आदरातिथ्य केलं. मराठी भाषा आणि महाराष्ट्राचं त्याच्यात काही घडलं नाही. आता त्यांनी त्याच्याही पेक्षा आलिशान विश्वसंमेलन नाशकात केलं आणि त्या संमेलनामध्ये सुद्धा कोट्यवधी रुपये खर्च झाले. म्हणजे मराठी भाषेच्या समकालीन प्रश्नांच्या विकासासाठी खर्च करायला सरकारकडे पैसा नाही. म्हणजे तुम्ही विश्व मराठी संमेलनावर जो पैसा खर्च केला ना, तेवढ्या पैशामध्ये महाराष्ट्रातल्या 10 शाळा सुदृढ झाल्या असत्या. अगदी किमान 10 शाळा, जास्तच झाल्या असत्या पण कमी नाही. पण यांना ते का करायचं नाहीये? कारण त्यांनी जी एक नवी इकोसिस्टीम परिसंस्था उभी केली आहे त्याच्यामध्ये कष्टाच्या कामांना स्पेस नाहीये, मिरवण्याच्या कामांना स्पेस आहे. त्यामुळे अभिजाततेचं आता असं झालंय की जे लोक ज्यांना असा अत्यानंद झाला होता सप्टेंबर-ऑक्टोबर 24 मध्ये की आता अभिजाततेचा दर्जा मिळालेला आहे, तुम्ही मराठी साहित्यिकांची ट्विट्स काढून बघा तेव्हा तर असे हर्षवायू झाल्यासारखे त्यांचे ट्विट्स होते. मराठी अभ्यास केंद्र ही कदाचित राज्यातली एकमेव संस्था असेल की आम्ही 2011 पासून लोकांना हे सांगतोय की अभिजात मराठी ही आपली प्रायोरिटीच नाहीये. सध्याचे मराठी भाषेचे प्रश्न ही प्रायोरिटी आहे. 1.5 वर्षामध्ये आता कोणाचा फायदा झालाय अभिजात मराठीमुळे? कवी ज्यांना जास्त अनुदानं मिळत आहेत कविता वाचण्यासाठी, मराठी अभिजात आहे असं म्हणून कुसुमाग्रजांच्या किंवा इतर उतार्यांचं अभिवाचन करण्याचे जे कार्यक्रम करतायत त्यांना, आणि सरकारनं जिल्हा पातळीवर संमेलनांचा एक उरूस भरवलेला आहे. आता प्रत्येक जिल्ह्याला 5 लाख रुपये, प्रत्येक तालुक्याला 2 लाख रुपये. तुम्ही मागितलं तुमच्या जातीचं संमेलन 2 लाख, मी मागितलं माझ्या जातीचं संमेलन, फक्त त्याला काहीतरी म्हणायचं आहे. असं जे सरकारने रमणा वाटलंय ना, त्या रमण्याचे जे लाभार्थी आहेत त्यांना असं वाटतंय की आपण हे अभिजात मराठीतनं काहीतरी घडतंय. पण तुम्ही व्यापक समाजात पाहिलं तर ज्या समाजामध्ये मराठीला अभिजाततेचा दर्जा 24 साली मिळतो, त्याच समाजामध्ये 26च्या मे मध्ये
94,000 मुलं मराठीमध्ये नापास होतात. म्हणजे अशी तुमची अभिजात भाषा आहे की जी तुमच्या नव्या पिढीला लिहिता वाचताच येत नाही. ही जी विसंगती आहे ना, ह्या विसंगतीचा विचार न करणारा आपला प्रशासकीय वर्ग आहे. कारण प्रशासकीय वर्ग हा हुकुमाचा गुलाम आहे आणि आपला राजकीय जो वर्ग आहे त्या राजकीय वर्गाला असं वाटतं की 27 फेब्रुवारी, 1 मे, कधीतरी 21 नोव्हेंबर अशा प्रकारचे जे मराठीचे दिवस घालणं आहे, एवढं केलं की भागतंय. तर याच्या पलीकडे आपण पाहतच नाही आहोत. त्यामुळे आपल्याला आधी एक टिळा नव्हता, म्हणजे मराठी ही जुनी भाषा होती. आता आपण मराठी ही अभिजात भाषा आहे एवढं म्हणतो, पण मराठीची परिस्थिती आधीच्या पेक्षा जास्त खंगलेली आहे अशी स्थिती आहे. मग मला असं म्हणायचं आहे की आता आपल्याला परवाच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांचं जे काही वाचन होतं श्रद्धांजलीच्या प्रस्तावाचं, त्याच्यावरनं हे दिसलंच आणि त्याच्यावर बऱ्याचशा प्रतिक्रिया पण आल्या. तुम्हाला काय वाटतं हे नेमकं सगळं काय आहे आणि त्याच्यातून म्हणजे काय संदेश जातात? आता विधानसभा अध्यक्षाने जे वाचलं ना आशाबाईंच्या बद्दलचं, म्हणजे महाराष्ट्रातला किंवा देशातला डोकं डोक्याच्या जागी असलेला कुठलाही माणूस असेल तर आशाबाईंना ऐकलेलं नाही असं शक्य नाही आहे त्याने. बरोबर. हां, म्हणजे एखाद्या माणसाने कागद बाजूला ठेवून सुद्धा 2-4 वाक्य आशाबाईंच्या बद्दल त्याला नीटच बोलता आली पाहिजेत. म्हणजे सामान्य माणूसही बोलू शकतो. हा तर माणूस 3ऱ्या टर्मचा आहे, 3ऱ्या-4थ्या टर्मचा आहे. आता त्यांनी काय खुलासा केला, फॉन्ट लहान होता आणि लिहिलेलं अस्पष्ट होतं. मी शासनामध्ये काम केलंय 2-3 वर्ष. सरकारच्या सचिवांच्या पुढे, पीठासीन अधिकाऱ्यांच्या पुढे आणि मंत्र्यांच्या पुढे जेव्हा कागद जातात तेव्हा 3-4 वेळा ते पारखून बघितले जातात. असं होत नाही. हे म्हणजे अस्पष्ट कागद, आणि समजा कागद अस्पष्ट आहे असं आपण वादापुरतं गृहीत धरू. माझ्या एका सहकार्याने आता त्यांनी नेमका कोणता कागद वाचला तो ते RTI मध्ये मागवलंय. म्हणजे समजा कागद अस्पष्ट होता असं आपण धरूया, तर यांचं डोकं स्पष्ट आहे की नाही. ते म्हणताना आशाबाईंच्या वडिलांचं नाव दीनदयाळ मंगेशकर असं म्हणतात. आता हे त्यांच्या सबकॉन्शियस मध्ये आहे ना. ते दीनदयाळ उपाध्यायांचे विचाराचे, म्हणजे दीनदयाळ उपाध्यायांचा किमान काही विचार तरी होता, पटो अथवा न पटो. नार्वेकरांना काही विचारच नाहीये. नार्वेकरांचा विचार काय आहे, पक्ष फोडण्यासाठी शक्य तितक्या अनैतिक पद्धतीनं सत्तेतल्या माणसांना मदत करणं आणि त्यासाठी शब्दांचे सडे वाहणं हे त्यांचं काम आहे. त्यामुळे त्यांना जे जमतं ते नीट करतात. बौद्धिक आणि भावनिक अशा स्वरूपाचं काम करताना मग त्यांच्या एका पानाच्या कागदात 26 चुका त्यांनी केलेल्या आहेत. आता ते केल्यानंतर दिवसभर लोकांनी त्यांच्यावर शिंतोडे उडवले, त्यांना लोकांनी शिव्या दिल्या, ते बरोबर आहे. ते जेव्हा वाचत होते तेव्हा सभागृहात लोक होते की नाही. सत्तेतल्या पक्षांचे असतील, विरोधी पक्षातले असतील, या सत्तेतल्या आणि विरोधी पक्षातल्या लोकांनी तुम्ही हे मूर्खपणा करताय हे म्हणण्याची हिंमत का दाखवली नसावी. सत्तेतल्या लोकांचं कसं आहे की विधानसभा अध्यक्षाची थुंकी झेलणं हे त्यांना प्रश्न विचारायची संधी मिळणं, कुठेतरी चर्चेत भाग घ्यायची संधी मिळणं हे गरजेचं आहे. आणि आपला जो विरोधी पक्ष आहे, म्हणजे महाविकास आघाडी म्हणून जो काही विरोधी घटक आहे, त्यांना आपला रोल काय आहे आतमधला हेच त्यांना कळत नाहीये. म्हणजे चांगली भाषा कळणारे जयंत पाटलांच्या सारखे लोक आहेत तिथं. आणि विधानसभेमध्ये आणखी काँग्रेसचे लोक आहेत, वडेट्टीवार आहेत, इतर मंडळी आहेत. या सगळ्या माणसांना समाज माध्यमात नार्वेकरांची छितू झाल्यावर हे रिॲक्ट होतात. तुमची जबाबदारी पहिल्यांदा रिॲक्ट होण्याची आहे, कारण तुम्ही समोरच बसले, तुम्ही समोर बसलेले आहात. पण आणि त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या त्या वाक्यानंतर आशिष शेलार हे लाजेकाजेस्तव असं म्हणाले की हे अयोग्य झालं. आता ते का म्हणाले, कारण आशाबाई त्यांच्या मृत्यूच्या आधी काही दिवस असं म्हणाल्या होत्या. त्यांना कोणीतरी विचारलं की राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे, तर तेव्हा त्या असं म्हणल्या होत्या की मी राज ठाकरे, उद्धव ठाकरे कोणाला ओळखत नाही, मी फक्त आशिष शेलारांना ओळखते. आता ह्या बाई फक्त आपल्यालाच ओळखतात, त्यामुळे त्यांच्या श्रद्धांजलीत घोळ झाल्याबद्दल बोलण्याची जबाबदारी आपलीच आहे. पण ते पण समोर नाही बोलले, नंतर बाहेर बोलले. पण मला तुम्ही सांगा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सुसंस्कृत वगैरे आहेत असं म्हणण्याची पद्धत आहे, त्यांना ह्याच्यात काही खटकलंय की नाही. म्हणजे एक माणूस ज्याचा कसा प्रवास आहे बघा, तो रामराजे निंबाळकरांचा जावई, सेनेमधनं तो फिरत 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 भाजपमध्ये गेला. त्याचं कायद्याचं ज्ञान पक्ष फोडण्यासाठी त्याने पुरेपूर वापरलं. त्याच्या ह्या पापांच्या संख्या एवढी मोठी आहे की त्याचा एवढा प्रचंड मोठा भाषिक गुन्हा जो आहे ना तो सहज माफ करण्यात आलेला आहे. ही चूक दुसऱ्या कुठल्या माणसाला ह्यांनी माफ केली असती मला सांगा.
दुसरा एखादा भाजपेतर पक्षाचा माणूस असता, जर त्यांनी ही चूक केली असती तर यांनी सोशल मीडियावर त्याचं ट्रोल सोडून त्या माणसाला नाकीनऊ आणलं असतं. पण असं आहे की नार्वेकरने माफी नाही मागितली, दिलगिरी व्यक्त केली. म्हणजे जी चूक केली आहे ती म्हणजे उठाबशा काढून माफी मागण्याच्या लेवलची चूक आहे, पण फक्त दिलगिरी व्यक्त केली. याचा अर्थ तुम्हाला विधिमंडळामध्ये कोणत्या प्रकारची भाषा तुमच्या पीठासीन अधिकाऱ्यानं वापरावी, म्हणजे चर्चेत नाही, लिहून दिलेल्या कागदामध्ये, याच्याबद्दलची समज, भान, आकलन नसलेला माणूस तुम्ही सलग दुसरी टर्म विधानसभेचा अध्यक्ष केलेला आहे. याचा अर्थ त्याला भाषा येणं हा क्रायटेरियाच नाही आहे. त्यामुळे या प्रकारचा दृष्टिकोन असलेले जे लोक आहेत त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा बाळगणार? पण मला त्याच्याच पार्श्वभूमीवर असं झालं की तामिळनाडूमध्ये जे विजय सरकार आहे त्याने त्रिभाषा धोरण सपशेल फेटाळलं, त्यांच्या मंत्र्याचं तसं विधान पण आलं. पण हे, आणि आपण नेहमी म्हणतो की दक्षिणेमध्ये असे भाषिक अत्याचार चालणार नाहीत, म्हणजे त्यांच्या भाषा सोडून सक्ती करणं वगैरे वगैरे. मग नेमकं महाराष्ट्र कुठे आहे? दक्षिणेमध्ये आहे की उत्तरेमध्ये? महाराष्ट्र सँडविच झालेला आहे. महाराष्ट्र दक्षिणेशी जोडलेला असला पाहिजे, दक्षिणेच्या जवळ महाराष्ट्राने असायला पाहिजे. पण दक्षिणेतली जी राज्य आहेत, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केरळ, या सगळ्या राज्यांची स्वतःची एक काहीतरी एक ऑर्गॅनिक युनिटी आहे, काही प्रमाणात का होईना. महाराष्ट्राचं असं झालंय की आपल्याला हिमालयाच्या मदतीला धावून जाण्याची हौस असल्यामुळे आपलं इथे काही नुकसान झालं तर आपल्या मदतीला कोण धावून येईल याची आपल्याला स्पष्टता नाहीये. तुम्ही जे विजयचं उदाहरण सांगितलं, त्याच्या अगोदर स्टालिनने पण NEPच्या बाबतीत, राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या बाबतीत असं म्हटलं होतं की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये तिसरी भाषा स्वीकारणार नाही. ती तिसरी भाषा स्वीकारणार नाही असं म्हटल्यावर भारत सरकारने त्यांना मिळणारा काही एक निधी रोखला. तो निधी रोखल्यावर ते सर्वोच्च न्यायालयात गेले, तिथं जाऊन ते भांडले, पण त्यांनी आपला स्टँड बदलला नाही. कारण त्यांचं एक अत्यंत योग्य युक्तिवाद आहे की तिसऱ्या भाषेची सक्ती ही तिसऱ्या भाषेची सक्ती नाहीये, उत्तर भारतातल्या गायपट्ट्यातल्या सांस्कृतिक वर्चस्वाची सक्ती आहे. आणि ती सक्ती जेव्हा होते त्यावेळेला जी द्रविडियन आयडेंटिटी आहे, जी तमिळ ओळख आहे त्या समाजाची, ती पुसट करण्याचा प्रयत्न तुम्हाला दिसतो. म्हणजे तुम्ही साधं बघा की विजय असेल, स्टालिन असेल, स्टालिनच्या अगोदर जयललिता असतील, करुणानिधी असतील, हे सगळे लोक माध्यमांशी बोलताना तमिळमध्ये आणि इंग्रजीत बोलतात. बरोबर. अपवादाने सुद्धा ते हिंदीत बोलत नाहीत. याच्या उलट आपल्या मुख्यमंत्र्यांचं तुम्ही CMO महाराष्ट्र नावाचं पेज बघा, त्याच्यावर CMO महाराष्ट्रवर किरकोळ बातमी सुद्धा मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये येते. आधी येत नव्हती, आत्ता फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून येते. याचं कारण काय आहे की यांना असं वाटतं की आपण जे करतो आहोत ते हिंदी भाषकांना विना अडथळा कळलं पाहिजे. हिंदी भाषकांना विना अडथळा का कळलं पाहिजे? कारण हिंदी भाषक महाराष्ट्रातही वाढलेत आणि ह्यांना जेव्हा दिल्लीमध्ये जायचं असेल तेव्हा हिंदी भाषक हा त्यांच्या सपोर्ट बेसचा भाग आहे. त्यामुळे आपल्या राज्यकर्त्या वर्गाची पंचायत अशी झाली आहे की काँग्रेसच्या मंडळींनी दीर्घकाळ महाराष्ट्राचा विचार करताना कायम अपराधगंडाने विचार केला. म्हणजे मुंबईची मागणी मान्य करण्यापासून इतर अनेक बाबतीमध्ये म्हणजे महाराष्ट्रातल्या नेतृत्वाला सतत असं वाटत आलेलं आहे की काहीतरी महाराष्ट्र स्पेसिफिक आपण खूप आग्रहाने केलं ना तर लोक आपल्याला संकुचित म्हणतील, लोक आपल्याला प्रतिगामी, मागासलेले, राष्ट्रविद्रोही असं म्हणतील. हा गंड तमिळनाडूला नाहीये. कारण तमिळनाडूने देश स्वतंत्र झाला त्यावेळेलाच द्रविडस्थानची मागणी केली होती की आम्ही वेगळेच आहोत, आम्ही आर्य संस्कृतीपेक्षा वेगळे आहोत. म्हणजे त्यांचं काय झालंय, ते स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीपासून स्वायत्त राज्याच्या मागणीपर्यंत आलेत आणि त्यामुळे ते भारत सरकारशी वागताना धडाक्यात वागतात, भारत सरकारशी वागताना आक्रमकपणे वागतात. आपलं असं झालंय की आपल्याकडे स्थलांतर मोठ्या प्रमाणात आहे. मराठी माणसांची स्वतःची भाषा टाकून देण्याची हौस एवढी दांडगी आहे की समोरचा माणूस एक वेळ तुम्ही थोडं थांबलात तर मराठी बोलेल, पण त्याची गैरसोय अजिबात होऊ नये म्हणून मराठी माणसांचा हिंदीत बोलण्याकडे कल आहे, तोडकं मोडकं इंग्रजीत बोलण्याकडे कल आहे. आणि आपल्याला सतत असं वाटत आलेलं आहे की आपण देशाच्या रक्षणासाठी आहोत. म्हणजे हे शिवाजी उत्तर पेशवाईच्या काळात ज्या वेळेला महादजी शिंद्यांच्या नियंत्रणाखाली दिल्लीची गादी होती तेव्हापासूनही मला असं वाटतं की दिल्लीचं तख्त महाराष्ट्र राखतो असं म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे.
दिल्लीचं तख्त फोडतो महाराष्ट्र असं वाटण्याची का पद्धत नाहीये? दिल्लीचं तख्त जिंकतो महाराष्ट्र असं म्हणण्याची का पद्धत नाहीये? म्हणजे कितीही मोठ्या ताकदीचा माणूस महादजी शिंदे असला तरी तिथल्या एखाद्या नादान सुलतानाला तिथे बसवून त्याचं संरक्षण करण्यापेक्षा आपला महादजी शिंदेसारखा माणूस दिल्लीच्या तख्तावर बसला असता तर ते जास्त अभिमानाचं झालं असतं ना. पण ते आपण नाही केलं. स्वातंत्र्यानंतर सुद्धा तुम्ही बघा की गांधींच्या मृत्यूनंतर किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर सुद्धा आपल्याच राज्यामध्ये चव्हाणांच्या सारखा माणूस आहे की जो समंजस आहे. पण तो इंदिराबाईंना असं विचारतात ते की तुमच्या मनात पंतप्रधान होण्याचा विचार असेल तर मला सांगा, मग मी माघार घेतो. आता तुम्ही 10 वर्ष दिल्लीच्या राजकारणात काढल्यावर जर तुम्हाला इंदिराबाई कशा आहेत हे कळत नसेल तर तुम्ही कसं दिल्लीचं राजकारण करणार? त्या एका निर्णयानंतर चव्हाण साहेब कायम नोशनली नंबर 2 ला राहिले, पुढे जाऊ शकले नाही. तमिळनाडूने हे नाही केलेलं बघा. म्हणजे तमिळनाडूचा पंतप्रधान नाही झालेला, पण तमिळनाडूने काँग्रेसला सहकार्य केलं तेव्हा काँग्रेसकडनं वसूल केलं. त्यांना बीजेपीला सपोर्ट केलं तेव्हा बीजेपीकडनं वसूल केलं. म्हणजे तमिळची जी मागणी आहे अभिजात भाषेची ती 2004च्या युपीए गव्हर्नमेंटच्या कॉमन मिनिमम प्रोग्रामचा भाग आहे. म्हणजे त्यांनी हे मंजूर करून घेतलं. त्यांच्या दृष्टीनं त्यांची भाषा आणि संस्कृती हा राष्ट्रीय प्राधान्यक्रमाचा भाग आहे हे म्हणण्याची हिंमत नाही बघा आपल्या लोकांमध्ये. त्यामुळे आपण दक्षिणेत का नाही आहोत? कारण शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या आधी शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाचा प्रयत्न केला आणि ते थांबलं. किंवा राजाराम महाराज सुद्धा औरंगजेबाच्या हल्ल्याच्या काळामध्ये जिंजीला जाऊन राहिले. पण त्यानंतरच्या काळातल्या थोरल्या शाहू छत्रपतींच्या काळापासून आपण जे उत्तरेकडे गेलो ते खाली जाण्याचा सांधा सोडला आपण. आणि मग खाली असलेला टिपू असेल, खाली असलेला निझाम असेल, या सगळ्यांशी आपलं नातं हे ट्रान्झॅक्शनल आहे. उत्तरेशी आपलं ऑर्गॅनिक नातं आहे असं आपणच सांगतोय. पण एवढं ऑर्गॅनिक नातं आहे असं आपण सांगून सुद्धा पानिपताच्या लढाईत वरच्या कोणीच आपल्याला मदत केलेली नाही. पानिपताच्या लढाईत आपलं काहीच नुकसान होत नव्हतं. म्हणजे असं काही अब्दाली भारतात येऊन मराठ्यांची सत्ता ताब्यात घेत होता अशी शक्यता नव्हती. पण हा आपला प्रॉब्लेम झालाय. दक्षिणेशी आपण नीट जोडून घेत नाही आणि उत्तरेच्या गळ्यात पडण्याचा प्रयत्न करतो, त्यांना आपण नको आहोत. आणि म्हणून आपण असं मध्ये लटकलोय बघा. वेस्टर्न इंडियाचा आपण भाग आहोत. आता ह्या वेस्टर्न इंडियामध्ये गुजराती आहेत पण ते हुशार आहेत, कारण त्यांना माहिती आहे की त्यांचा इंटरेस्ट प्राधान्यानं भांडवली आहे. आणि त्यांचं नियंत्रण जरी ते एका छोट्या राज्य जरी असलं तरी गुजरातमधनं आणि राजस्थानमधनं येणारे जे प्रचंड भांडवल आहे ते प्रचंड भांडवल देशावर राज्य करतं. महाराष्ट्राकडे त्या ताकदीचं भांडवल नाही. आपल्याकडे बुद्धीची ताकद आहे, भांडवल तुलनेनं कमी आहे. पण आपला हा निर्णय होत नाहीये की साऊथचं एक युनिट जर तयार झालं तर आपण त्याच्याशी जोडून घेतलं पाहिजे. आणि उत्तरेतलं तुम्ही बघा की आता आपल्याकडच्या गेल्या काही वर्षातल्या परिस्थितीमध्ये उत्तर भारतातले सर्व प्रकारचे संकेत किंवा गैरसंकेत आपण स्वीकारले. म्हणजे आपल्याकडे कधीही दहीहंडीला भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम गायेगा हे गाणं नव्हतं. म्हणजे हे दहीहंडी हा जो कृष्णाचा सण आहे तिथं रामाचं गाणं म्हणणं हे बेसिकली प्रॉब्लेमॅटिक आहे. पण ते आपल्याकडे आलं. अत्यंत बिभत्स स्वरूपाची गाणी, बिभत्स स्वरूपाच्या सांस्कृतिक ऍक्टिव्हिटीज हे जे गायपट्ट्यातनं आपल्याकडे आलं ना, आणि हे गायपट्ट्यातनं आलं म्हणजे गायपट्ट्यातल्या हिंदूंकडनंच आलं असं नाही, गायपट्ट्यातल्या मुसलमानांकडनं पण आलं. म्हणजे आपला जो मराठी मुसलमान आहे हमीद दलवाईंच्या सारखा, मराठी ही आपली भाषा मानणारा, महाराष्ट्राच्या इकोसिस्टीमला आपला मानणारा, देवबंदी आणि वहाबी मुसलमान जर तुम्ही बघितलेत, हे सगळे लोक अत्यंत कर्मठ स्वरूपाचे आणि यांच्या डोक्यात गायपट्ट्यातल्या हिंदूंच्या आणि मुसलमानांच्या पण डोक्यात मध्ययुगीन राजसत्तेची काही बीज आहेत. तर या माणसांशी तुम्ही लोकशाही तत्वावर डीलच नाही करू शकत. त्यामुळे आत्ता अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्राचा गायपट्टा झालाय असं नाही, पूर्ण गायपट्टा महाराष्ट्राच्या पोटातच शिरलाय. म्हणजे ज्या प्रकारची सांस्कृतिक दादागिरी, म्हणजे तुम्ही नुसतं आता लातूरमध्ये बघा, त्यांनी कुणीतरी बैल विकत घेतला एका शेतकऱ्याने. तो बैल विकत घेऊन बाजारच्या गावातनं दुसऱ्या गावात जाताना त्याला ह्या गोरक्षक दलाच्या लोकांनी पकडलं आणि तू हे कापायला घेऊन चाललायस म्हणलं.
त्याला पोलिसांनी नेऊन एक रात्र तुरुंगात ठेवलाय. तो माणूस सांगतो आहे की माझ्याकडं डॉक्युमेंट आहेत, माझी मुलं घरी आहे. म्हणजे सर्वसामान्य असा माणूस की जो गुराढोरांवर प्रेम करणारा आहे, शेतीवर वाडीवर प्रेम करणार आहे, त्या माणसांना या प्रकारचा जो काऊ व्हिजिलॅन्टिझम आहे, जो गायपट्ट्यात प्रॉमिनंटली घडतोय, म्हणजे मॉब लिंचिंगची साथ तिथनं आली आहे. त्या मॉब लिंचिंगचे आपण आता एका अर्थाने प्रॅक्टिशनर झालो. तर हे उत्तरेचं जे आक्रमण आहे ना, महाराष्ट्र सांस्कृतिक दृष्ट्या नाचण्याचं आणि सडण्याचं कारण आपण उत्तर भारताच्या मांडीवर जाऊन बसलो हे आहे. तर हे डिटॉक्स जर करायचं ना, तर आपल्याला आधी यांच्यापासून दूर व्हायला पाहिजे आणि दक्षिणेकडचे नवे पूल बांधले पाहिजेत. हे दक्षिणेकडचे पूल बांधताना आता कसं आहे, महाराष्ट्रात आणि कर्नाटकात काही एक वाद आहे सीमेचा, पण तो एक वाद समजा आपण बाजूला ठेवला तर बाकीच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्यात महाराष्ट्राचं आणि कर्नाटकाचं पटू शकतंय, महाराष्ट्राचं आणि तेलंगणाचं पटू शकतं. म्हणजे तेलंगणाची तर भूमी अशी आहे की जी एकेकाळी निजामाच्या ताब्यात होती, जसा आपला मराठवाडाही होता. त्यामुळे मराठवाड्यातल्या अनेक लोकांना नांदेडमधनं आणि इतर भागातनं मुंबईत येण्यापेक्षा हैदराबादला जाणं सोयीचं वाटतं, इतकं त्यांचं सांस्कृतिक अनुबंध आहेत. तर या पद्धतीनं महाराष्ट्राचं नातं दक्षिण भारताशी आहे हे ठसवणं, आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र हे एक स्वतंत्र युनिट आहे. म्हणजे जसं डाव्या विचारवंतांनी अनेक वेळेला म्हटलेलं आहे की आपण एक बहुराष्ट्रीय घटक आहोत, बहुराष्ट्रीय युनिट आहोत. आपल्याकडे म्हणजे माझं जर चुकत नसेल तर प्रकाश करातांच्या PhDच्या सिद्धांत थिसिसमध्ये त्याचा उल्लेख आहे. या पद्धतीनं भारताची रचना जर बहुराष्ट्रीय घटक, बहुराष्ट्रीय युनिट अशा स्वरूपाची असेल तर महाराष्ट्राकडे तुम्ही सैद्धांतिक पातळीवर एक राष्ट्रीयत्व म्हणून पाहायला काही हरकत नाही. याचा अर्थ काय तुम्ही भारतातनं वेगळे होता, वेगळा देश करता असं नाही. आता तमिळनाडूला तमिळांचा प्रदेश म्हणतातच ना, उत्तर प्रदेशला तसं म्हणतात. म्हणजे प्रत्येकाची स्वतःची एक आयडेंटिटी आहे. कर्नाटकाचं आहे, केरळचं तसं आहे. म्हणजे प्रत्येक राज्यानं स्वतःच्या भाषेच्या आधारावर उभ्या राहिलेल्या राष्ट्रीयत्वाची जी जाणीव आहे तिच्याबद्दल नीट साक्षर झालं तर आपला देश बऱ्याच संघराज्य होण्याची शक्यता आहे. आत्ताचं जे संघराज्य आहे ते लॉपसाइडेड संघराज्य आहे. उत्तर भारताच्या ताब्यात असलेलं, म्हणजे उत्तर भारताने अविकसित राहायचं आणि विकसित भारताने त्याची किंमत चुकवायची. म्हणजे तुम्ही जीएसटीत किती पैसे दिलेत तरी लोक काय म्हणणार नाही, पण ते मागे आहेत. अरे ते ठरवून मागे आहेत. त्यांच्याकडच्या आता डिलिमिटेशनचं जर तुम्ही पाहिलं तर उत्तर भारतातला प्रजननाचा दर जास्त आहे, याचा त्यांना आता रेट्रोस्पेक्टिव्हली फायदा मिळतोय आणि याचा तोटा दक्षिणेतल्या राज्यांना आणि आपल्याला होतोय. आता ह्याच्यावर उत्तर म्हणून आपल्याकडचे काही मूर्ख लोक काय म्हणतात, तुम्ही जास्त मुलं जन्माला घाला. आहेत त्या माणसांना जगायला सोय नाहीये. म्हणजे उत्तर भारताचा प्रजनन दर वेगाने कमी करणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे. पण आता यांचं काय चाललंय की तो प्रजनन दर आहे तसा राहणं. सध्या जे सत्तेत आहेत पाशवी बहुमतवाले लोक, त्यांच्या फायद्याचं काय की उद्या दक्षिणेतल्या कोणीच ह्यांना मतदान नाही केलं तरी डिलिमिटेशन नंतर हे एक हाती सत्तेत येऊ शकतात. त्यामुळे डिलिमिटेशन हा महाराष्ट्राला दक्षिणेशी जोडणारा एक महत्वाचा सांधा आहे. पण ते कोण करू शकतं? तुमच्या माझ्यासारखे लोक डिलिमिटेशन बद्दल काय, आपण 4 पोस्ट लिहू, एखादं धरणं आंदोलन कोणी केलं तर आपण जाऊन उभे राहू, ही जी राजकीय उलथापालथ आहे ना ती करण्याची जबाबदारी आपल्या पक्षांची आहे. आपल्या पक्षांचा प्रॉब्लेम असा झालाय की त्यातल्या काही लोकांनी अंगच टाकलंय. त्यांना असं वाटतंय की बहुतेक डिलिमिटेशन होईपर्यंत आपणच राहत नाही आहोत, मग कशाला आपण उगाच त्रास करून घ्या. पण जर उद्या असं झालं की उत्तर प्रदेशच्या 120 जागा झाल्या आणि महाराष्ट्राच्या 48च्या 72 जागा झाल्या तर हा फक्त दीडपटीचा फरक नाहीये. 72 आणि 120 म्हणजे 48 जागांचा फरक पडतो. आणि महाराष्ट्रामधल्या शहरी जागा या वाढतात, ग्रामीण भागातल्या जागा कमी होतात आणि शहरी भागातल्या जागा मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक सारख्या ठिकाणी उत्तर भारतीयांनी भरलेल्या जागा आहेत. म्हणजे अशी शक्यता आहे की आणखी 10 वर्षांनी परिसीमनाच्या नंतर महाराष्ट्रातले 5 ते 6 खासदार उत्तर भारतीयच असतील. आणि हे जे उत्तर भारतीय खासदार आहेत उद्या त्यांचा एक
पॅन इंडियन उत्तर भारतीय नेटवर्क तयार होईल. म्हणजे ते निवडून महाराष्ट्रातनं येतील पण त्यांची लॉयल्टी उत्तर भारताशी असेल. अशा प्रकारच्या लोकांना मग उर्वरित महाराष्ट्राची गरजच नाही भासणार. तर हा धोका लक्षात घेऊन म्हणजे आपण असं म्हणतो बघा नेहमी हे महाराष्ट्र आहे, सरकारच्या पण सगळ्या स्कीमना महापारेषण, महावितरण, महानिर्मिती, हे जे महा आहे ना ते आपण एवढं अंगाला लावून घेतलंय की आतमध्ये काहीच महा नसताना सगळंच आपल्याला महा वाटतंय. तर ते महा जे आहे ते प्रिफिक्स जे आहे ना ते पोकळ व्हायला नको असेल तर महाच्या पुढं राष्ट्र पण आहे. हे जरा आपल्या लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि आपली जी एक आयडेंटिटी निर्माण व्हायला पाहिजे तशी कर्नाटकात पण लोकांना हवी आहे, तशी तमिळनाडूत पण हवी आहे. त्यामुळे आपण जसं संयुक्त राष्ट्रसंघामध्ये लोक अलायन्स बदलतात तसं महाराष्ट्राने देशाच्या अंतर्गत आपले अलायन्स पार्टनर्स बदलण्याची नितांत गरज आहे. तुम्ही कितीही बिहारवर प्रेम करा, तुम्ही कितीही युपीवर प्रेम करा, तुम्ही कितीही ओरिसावर प्रेम करा, ते फक्त तुमच्याकडचे वेगानं येणारा लेबर तुमच्याकडे ढकलणारी एजन्सी आहे. आणि ते जर आपण मान्य करत राहिलो ना तर आपली खूप पंचायत होईल. याच्याशी जोडलेला फक्त एकच मुद्दा मी सांगतो की दक्षिणेतली सगळी राज्य कलम 19ची एका अर्थाने बळी आहेत. आपण काय मानतो की देशात कोणालाही कुठेही जाण्याचं, राहण्याचं, व्यापार उदीम करण्याचं स्वातंत्र्य आहे, हे बरोबर आहे. पण घटना जेव्हा आली 49 साली तेव्हा घटनाकारांना असं वाटलं नसेल की एका राज्यातले 5 कोटी लोक दुसरीकडे जातील आणि ते तिथं जातील, राहतील, मतदारसंघ बनवतील, तिथलं लोकल पॉलिटिक्स, तिथलं स्टेट लेवल पॉलिटिक्स ते प्रभावित करतील, असं नाही त्यांनी गृहीत. तसं जर असतं ना तर कलम 19ला खूप रिझर्वेशन्स आली असती आणि तेव्हा आली नसतील तर आज आता तुम्ही गोव्यात जाऊन बघा. गोव्यात पर्यावरणाची जी आंदोलनं चालू आहेत ती नोएडा आणि गुडगावमधनं आलेल्या लोकांच्या इन्व्हेस्टमेंटच्या विरोधातली आहेत. कर्नाटकात तशा प्रकारची आंदोलनं चालू आहेत, तमिळनाडूत चालू आहेत, तेलंगणामध्ये चालू आहेत. म्हणजे दक्षिणेतल्या राज्यांशी जोडून घेण्याचं आपल्याला आणखी एक संधी आहे की उत्तर भारतातलं जे भांडवली सिंडिकेट आहे गुजर मारवाड्यांचं, या गुजर मारवाडी सिंडिकेटकडनं दक्षिण भारताच्या जमिनी ताब्यात घेणं, संसाधनं ताब्यात घेणं, हे जे युद्ध पातळीवर चाललेलं आहे ते परतवून लावण्यासाठी महाराष्ट्र एकटा नाही पुरा पडणार. म्हणून दक्षिण भारताची एकी होण्याची गरज आहे. पण मग आता म्हणजे मला तुम्ही सांगितलंच, मला म्हणायचं की ह्याच्यामध्ये कोणाचे काही हितसंबंध आहेत का? कारण आपण तर आपले पूर्वीचं एक 750 वर्षांचं जे राज्य बघितलं ते दक्षिणेकडचंच होतं. म्हणजे आपण भाषेच्या दृष्टिकोनातून आपल्याकडची एक साडी पण कर्नाटकात तयार होते. असं सगळं आपण दक्षिणेशी जोडलेलं असताना सांस्कृतिकदृष्ट्या अतिक्रमण मात्र उत्तरेतून होत राहतं. तर यात कोणाचे काही हितसंबंध आहेत का? हा, हितसंबंध आहेतच. आता तुम्ही कामगारांचं बघितलं ना, आपल्याकडचे पण लोक काय म्हणतात, मराठी लोक कामं कुठं करतात, मराठी लोक कामं करत नाहीत, मराठी लोक उपलब्ध असत नाहीत. आता असं आहे की मराठी लोकांना सर्वसाधारणपणे जो जगण्याचा स्तर मिळाला आहे तो उत्तर आणि पूर्व भारतातल्या लोकांच्या पेक्षा जास्त आहे, जास्त बरा आहे. त्यामुळे असं जेव्हा घडतं, म्हणजे समजा आपल्या आधीच्या पिढीमध्ये लोकांनी घरकाम केलं असेल पण त्यांनी घरकाम करून आपल्याला शिकवलं, तर पुढच्या पिढीतला माणूस दुसरा जॉब बघणार आहे, तो घरकाम नाही करणार. आता तुम्हाला असं नाही म्हणता येणार की आता हे का घरकाम करत नाहीत, कारण अपवर्ड मोबिलिटी नावाची गोष्ट आहे ना. म्हणजे माणसं आधीच्या काळामध्ये म्हणजे अनेक माणसं तुम्हाला दिसेल. म्हणजे माझे वडील गिरणीत कामाला होते, प्रकाश परबांचे वडील गिरणीत कामाला होते, आम्ही दोघं प्राध्यापक आहोत. म्हणजे याचा अर्थ समजा आता गिरण्या चालू असत्या तर आमच्यासारखे 2 लोक गिरण्यांना मिळणार नाहीत ना, आता नाही मिळणार. बरोबर. पण मग आमच्यासारखे 2 लोक गिरण्यांना मिळणार नाहीत याचा अर्थ 2 मराठी लोक गिरणीत काम करत नाहीत असं होत नाही. 2 मराठी लोक वेगळं काम करतायत आणि त्या प्रकारच्या कामासाठी नव्या मनुष्यबळाची गरज आहे. आणि तुम्हाला आता भांडवली चौकटीची तुम्हाला अधिक कल्पना आहे की भांडवलदाराला काय पाहिजे, असा त्याला मजूर पाहिजे की जो उठ म्हणता उठेल आणि बस म्हणता बसेल. मग उत्तर भारतातल्या मजुरांचं ह्यांना कौतुक काय, तो 12 तास 14 तास 16 तास काम करतो. तो का काम करतो, त्याला दुसरं सोशल लाईफच नाहीये. तो 10-20 खोल्या 10-20 जण एका ठिकाणी राहतात. जसे मुंबईत गिरण्यांमधले गोदीमध्ये काम करणारे लोक बैठकीच्या खोल्यांमध्ये राहायचे, असे ते राहायचे. लोक एकत्रितपणे स्वयंपाक करायचे, मुलं बाळं आपापल्या ठिकाणी असायची. आता हा जो मजूर आहे 12, 14, 16 तास काम करणारा, म्हणजे नारायण मेघाजी लोखंड्यांपासून नामजोशींपासून दत्ता सामंतांपर्यंत आणि डांग्यांपर्यंत कामगार नेत्यांनी कामं का केली,
तर कामगारांच्या कामाच्या वेळा निश्चित व्हाव्या म्हणून, हो, आणि कामगारांना स्वतःचं एक सोशल लाईफ असावं म्हणून. बरोबर. मी कामगारांना स्वतःचं सोशल लाईफ असावं इथपर्यंतचा जो सुरू झालेला प्रगतीचा प्रवास होता, तो आता आपण अशा ठिकाणी नेलाय की कामगाराने फक्त झोपण्यापुरतंच आपल्या स्वतःचं आयुष्य जगलं पाहिजे, उर्वरित जगताच कामा नये. सतत शोषणच करून घेतलं. हा जो लेबर आहे ना, हा चांगला लेबर आहे. आता आपल्याकडे पण मध्यम वर्गाच्या डोक्यात हीच कल्पना आहे, हा चांगला लेबर आहे. पण हा चांगला लेबर आहे, पण हा इनह्युमन झालेला लेबर आहे, एलियनेशन झालेला लेबर आहे. त्याला काही पर्सनल आयुष्य नाही, त्याला स्वतःचा काही स्पेस नाही, आणि त्या माणसाला तुम्ही कमीत कमी श्रमात राबवून तो का काम करतो? कारण इथे त्याला जर दिवसाला 500 रुपये मिळत असतील तर तेवढ्याच कामासाठी त्याला त्याच्या गावात 200 पण मिळत नाहीये. म्हणजे 500 जास्त आहेत म्हणून तो काम करत नाहीये, 200 कमी आहेत म्हणून तो इथे काम करतोय. तर हे जे भांडवली नॅरेटिव्ह आहे ना आपल्याकडचं, की या प्रकारचा कामगार आपल्याला खूप आवश्यक आहे, म्हणून या कामगाराला सोबत घेतलं पाहिजे, हे आपल्याकडे कधी झालं बघा, की संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर काँग्रेसनं ठरवून डाव्यांच्या संघटना मोडीत काढल्या. हो, त्यासाठी शिवसेनेची मदत घेतली आणि दीर्घकाळ शिवसेना आणि डाव्यांमध्ये संघर्ष झाले, संघटना संपल्या. दत्ता सामंतांनी संप केला त्यावेळेला शरद पवार, जॉर्ज फर्नांडिस आणि बाळासाहेब ठाकरे या तिघांची युती झाली. एका टप्प्याला या सगळ्यांच्या मदतीनं काँग्रेसने दत्ता सामंतांचा अत्यंत व्हॅलिड संप मोडून काढला. तुम्ही दत्ता सामंतांच्या संपाच्या मागण्या बघा, त्या मागण्या इतक्या किरकोळ आहेत की एवढ्या किरकोळ मागण्यांसाठी संप नेस्तनाबूत करणं हे गुन्हेगारी स्वरूपाचं वर्तन आहे. आता ते आधी कम्युनिस्टांचं झालं, मग दत्ता सामंतांचं झालं, तेच आता सेनेचं पण झालंय. म्हणजे एकदा का कॉर्पोरेट जगताला कळलं की एक गट दुसऱ्या युनियनच्या विरुद्ध वापरता येतो आणि अंतिमतः युनियनच नष्ट करता येतात, ते त्यांनी आता सॉफ्टवेअरमध्ये केलंय, ते त्यांनी आता कॉल सेंटर्समध्ये केलंय. म्हणजे आता तुम्हाला कितीही राबवलं, म्हणजे तुम्ही अगदी सॉफ्टवेअरच्या जगातली पण आपले जे सॉफ्टवेअर कुलीज आहेत त्यांची तुम्ही कामं बघा, एवढं तुम्हाला काम का मिळतंय? तुम्हाला आपल्या लोकांना ते काम जास्त वाटतंय. आपल्या लोकांना असं वाटतंय की त्याच्यात मला मोठं पॅकेज मिळतं, मला 2 BHK 3 BHKचं घर घेता येतं, 5-10 वर्षात माझा EMI मोकळा होतो. पण जे काम आपला भारतीय माणूस करतो आहे त्या कामाचे पैसे, एवढंच काम परदेशातल्या नीट नियम पाळल्या जाणाऱ्या व्यवस्थेत जेव्हा तिथला कामगार करतो तेव्हा त्याला प्रचंड पैसे मिळतात. म्हणजे आपला जो सॉफ्टवेअरचा कुली आहे त्याचंही शोषण आहे, आपला जो इथला सामान्य कामगार आहे, ब्लू कॉलर लेबर आहे, त्याचंही शोषण आहे. हे जे सगळं घडतं त्यावेळेला सर्वाधिक त्याचे मोठे लाभार्थी आहेत ते भांडवली कॉंग्लोमरेट आहेत. आता हे जे भांडवली कॉंग्लोमरेट आहेत, म्हणजे तुम्ही बघा की एक टप्पा आपल्याकडे असा होता की BSNL सारखा फोन गावोगावी होता, हो, MTNLचा फोन मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये होता. आता तुम्ही महाराष्ट्राच्या देशाच्या अनेक भागात जा, BSNLचा फोन अनेक ठिकाणी लागतच नाही, हो, पण तिथं जिओचा लागतो, कारण त्यांचंच नेटवर्क, कारण त्यांचं. म्हणजे मला तुम्ही सांगा की BSNLला नेटवर्क चालवता येत नाही पण जिओला चालवता येतं, हे काय लॉजिक आहे? किंवा MSCBला वीज पुरवता येत नाही पण टॉरेंटला पुरवता येते, हे काय लॉजिक आहे? जमिनीखालच्या वायरी ह्यांनीच घातल्यात, ऑप्टिकल फायबरच्या केबल यांनीच घातलेल्या आहेत. म्हणजे सरकारच्या यंत्रणेचा वापर करून खाजगी उद्योगांचं भरभराटीकरण करणं, याच्यासाठी या मंडळींनी सरकारमधले लोकप्रतिनिधी आणि प्रशासक हे यांनी कमिशन एजंट म्हणून नेमले. हे जेव्हा कमिशन एजंट म्हणून नेमले जातात ना, तेव्हा मग या प्रकारचं कंत्राटीकरण येतं. तुम्ही मंत्रालयात जा, जिल्हा परिषदेच्या ऑफिसमध्ये जा, आता ते काय म्हणतात, आमच्याकडे परमनंट माणूस आम्ही घेतच नाही. आता परमनंट माणसांमध्ये बसून भिंतीला तुंबड्या लावणारे लोक आहेत की नाही? तर आहेत. पण ते भिंतीला तुंबड्या लावणारे लोक जसे वाईट आहेत, तसं कंत्राटी काम करणाऱ्या लोकांना तुम्ही महिन्याला 9,000 रुपये, महिन्याला 12,000 रुपये अशा पगारावर तुम्ही घेता. म्हाताऱ्या बायका असतात, म्हातारे पुरुष असतात, त्यांना तुम्ही पहाटे 4ला बोलावता, दुपारी बोलावता, रात्री बोलावता, त्यांना काही सिक्युरिटी नाही. म्हणजे साधं कचरा गाड्यांवर असणारे लोक बघा, म्हणजे कचरा गाडी मागे घेताना धक्का लागून जरी तो माणूस मेला ना तरी त्याला काही भरपाई मिळत नाही. आता हे जे आहे या सगळ्यामध्ये भांडवली जो वर्ग आहे, तो वरचा जो टॉप 10% 5%चा वर्ग आहे, त्याला प्रचंड पैसे मिळत आहेत. आणि त्यांना कसले प्रचंड पैसे मिळत आहेत? तर खालच्या मोठ्या वर्गाचं परिपूर्ण शोषण करण्याचे पैसे मिळत आहेत. आणि वर जी इकोसिस्टीम तयार झाली आहे त्याच्यात आपला जो लोकप्रतिनिधी आहे
तोच कॉन्ट्रॅक्टर पण आहे, तोच बिल्डर पण आहे, तोच डेव्हलपर पण आहे, तोच इन्व्हेस्टर पण आहे, तोच कोणाचा तरी स्लिपिंग पार्टनर पण आहे. हे जे आहे ना, त्यामुळे अनेक प्रकारचे मुखवटे असलेले लोक पॉलिटिकल इकॉनॉमीचे भागीदार आहेत. त्यामुळे या सगळ्या लोकांना महागडा मजूर किंवा नियमाबर हुकूम काम करणारा मजूर आवडत नाही. साधं आता मी ज्या पेशात आहे तिथं बघा, साध्या असिस्टंट प्रोफेसरला 80,000 ते लाखभर पगार आहे, असोसिएट प्रोफेसरला 2 लाखाच्या आसपास पगार आहे, आणि प्रोफेसरला 2.5 ते 3 लाख रुपये पगार आहे. कंत्राटी प्राध्यापकाला किती पगार आहे? साधारणतः 30,000. हा, 30,000 म्हणजे त्याचं नशीब चांगलं असेल तर, नाहीतर त्याला 300 रुपये तासाला ते 900 रुपये तासाला मिळतं. तासिका तत्व. आणि ते कसं आहे, आज समजा तुम्ही आज तुमचा तास आहे, पाऊस पडला, रद्द झाले तुमचे तास. मुंबईसारख्या ठिकाणी रेल्वे लेट झाली, रद्द झाले तुमचे तास. गणपती आला, रद्द झाले तुमचे तास. म्हणजे ज्या दिवशी, म्हणजे हे तुम्ही मला सांगा, रोजगार हमी योजना आणि हे याच्यात काय फरक आहे? रोजगार हमी योजनेत किमान वर्षातले 140-150 दिवस दगड तर दगड फोडायचे, एवढं तरी काम त्या माणसाला मॅन्युअल लेबर आहे. आता ही तुम्ही मुलं बघा, सगळे लोक काय म्हणतात की प्राध्यापक लोक कामं कुठे करतात? पण प्राध्यापक लोक जर कामं करत नाहीत आणि प्राध्यापक लोक फक्त स्वतःच्या आत्मप्रेमामध्ये मशगूल आहेत, तर त्यांनी आत्मप्रेमामध्ये मशगूल व्हावं ही व्यवस्था कोणी निर्माण केली? तुम्हीच त्यांना सांगितलं की हा पेपर आहे असा लिहायचा, त्याचे तुम्हाला 10 गुण मिळतील, ह्याचं तुम्हाला प्रमोशन मिळेल, मग तुम्ही वर्गात पाट्या टाका, वर्गात येऊ नका. म्हणजे एका अर्थाने आपण इनकॉम्पिटन्स आणि मिडिओक्रेसी प्रमोट केली. आणि ह्याच्यात आपल्या युनियन्सचा पण वाटा. युनियन्सनी काय म्हटलं की आमचे सबस्क्रायबर कोण आहेत? तर जे परमनंट आहेत ते आहेत, ते आम्हाला वर्गणी भरतात, ते आमच्या मोर्चाने येतात. तरुण मुलांचा आम्हाला काही उपयोगच नाही, कारण ती येतील न येतील. त्यामुळे आता तुम्ही कॉलेजांमध्ये बघा, आता तुम्ही शाळांमध्ये बघा, किंवा अगदी विद्यापीठांमध्ये बघा, दिवसाला 300 ते तासाला 300 ते तासाला 900 असा त्यांचा ताशी हे आहे. आणि 30,000 रुपये ते 50,000 रुपये त्यांना महिन्याला मिळण्याची शक्यता आहे. त्याच कामाचे परमनंट प्राध्यापकाला 1 लाख रुपये मिळतात. पण जो परमनंट नेमणूक झालेला माणूस आहे तो सुद्धा सहजासहजी झालेला नाहीये. तिथे पण आता दर 50 लाख ते 1 कोटीचा आहे. आता जो माणूस तुम्ही मला सांगा 1 कोटी रुपये देऊन येतो, कुठल्या का मार्गाने येईना, त्याची पण आपल्याला माहिती अत्यंत सुंदर त्यांनी भ्रष्टाचाराची इतकी निकोप व्यवस्था त्यांनी निर्माण केली की कुणीतरी पैसे द्यायचे, कुणीतरी कर्ज घ्यायचं वगैरे. तर या व्यवस्थेमध्ये जो माणूस 1 कोटी भरतोय तो वर्गात का शिकवेल? आणि त्याला ते पैसे मिळवणं पण गरजेचं असेल परत. आणि म्हणजे त्याला जर माहिती आहे की तुमचं तोंड बंद करण्यासाठी म्हणून 1 कोटी दिले गेलेले आहेत, तर तो अजिबात शिकवणार नाही. आता याच्यामधनं वर्गात शिकवल्या जाणाऱ्या गोष्टींचा दर्जा खालावतो. मुलं आधीच शाळांमधनं गाळातनं बाहेर आलेली आहेत, त्यांचाही दर्जा खालावतो. आणि त्यातून एक प्रकारचा सामूहिक मंदपणा निर्माण होतो. म्हणजे आता जे आपल्याला दिसतंय ना की या देशामध्ये अंधभक्तांचं प्रमाण वाढलंय, या देशामध्ये व्हॉट्सॲपवर आलेल्या गोष्टी खऱ्या मानणाऱ्यांचं प्रमाण वाढलंय. त्या आजाराची मुळे इथे आहेत की तुम्ही माणसांना ठरवून त्यांच्या जगण्यामध्ये त्यांची विचार करण्याची अंग कलम करून टाकली आणि निर्बुद्धपणाचं सार्वत्रिकीकरण केलं. निर्बुद्धपणाचं सार्वत्रिकीकरण करण्यामध्ये फायदा काय आहे की तुम्हाला फूट सोल्जर पटकन मिळतात. म्हणजे तुम्ही साधं बघा की मी तुमच्याबद्दल काहीतरी तुम्ही बोललात, मी तुमच्याबद्दल काहीतरी बोललो, तर मला 4 माणसं आणून तुम्हाला मारायचं आहे, तर 4 माणसं मला रिकामी मिळाली पाहिजेत. ती रिकामी कधी मिळतील? त्यांना नोकऱ्या नसतील तर मग मी त्यांना काय खायला घालीन, दारू पाजेन, आणखी काही 500-1000 रुपये देईन. पण आता तुम्हाला असं दिसेल की एखाद्याच्या अंगावर शाई टाकण्यापासून ते एखाद्याला भुसकण्यापर्यंत 500-1000 रुपयात कामं करणारी माणसं आहे. हे जे घडतंय ना, हे अधोविश्व आहे आत्ताच्या आत्ताच्या ह्याच्यातलं. म्हणजे एका बाजूला भांडवली शोषण, दुसऱ्या बाजूला व्यापक समाजाचं होणारं परात्मीकरण, एलियनेशन, आणि त्यातनं निर्माण होणारी ही खतखत, अशा प्रकारच्या वातावरणात आपण आहोत. थोडंसं अजून एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे की आपण बघतो की महाराष्ट्रात जातीय प्रश्न सध्याच्या काळात खूप तीव्र झालेत, वेगवेगळ्या जातींचे असतील, त्याच्यामध्ये मराठी म्हणून एकत्र येणं हे शक्य आहे का? हां, आता तुम्ही जर बघितलं तर जरांगेंचं आंदोलन मराठ्यांच्यासाठी चाललंय. ते म्हणजे कुणबी प्रमाणपत्र मिळावीत आणि हे करावं. आता ते उपवर्गीकरणात, आता 1 मिनिट, उपवर्गीकरणाचं चालू आहे, मराठी आणि ओबीसींचं चालू आहे. त्यानंतर मुसलमानांमधल्या ओबीसींचं आंदोलन चालू आहे.
अगदी केरळसारख्या ठिकाणी दलित ख्रिश्चनांचं काय करायचं ह्याच्यासाठीचं आंदोलन चालू आहे. आता ही जेव्हा अशा प्रकारची ओळख तयार होते आणि त्यातनं आंदोलनं होतात, त्यावेळेला आमच्यासारख्यांच्या समोर येणारे प्रश्न दोन आहेत. एक म्हणजे मराठा ही ओळख, ओबीसी ही ओळख, दलित ही ओळख किंवा हिंदू ही ओळख, आणि आम्ही सांगतोय ती मराठी ही ओळख, याच्यात काही फरक आहे का? हां. आणि दुसरं म्हणजे लोकांनी ते स्वीकारायचं आणि हे स्वीकारायचं, ह्यातलं काय स्वीकारावं? तर आता मराठ्यांच्या आंदोलनाचं जर तुम्ही बघितलं, जरांगेंच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या, तर ते मराठवाड्यामध्ये त्याची बीजं आहेत त्या आंदोलनाची. मराठवाडा ही बाबासाहेबांच्या कामाची पण भूमी आहे आणि मराठवाड्यामध्ये विशेषतः मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तारानंतर किंवा नामांतर ते नामविस्तार या प्रक्रियेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात दलित तरुण शिकला, शहरामध्ये गेला आणि परत गेल्यानंतर त्यांनी स्वतःची गावातली व्यवस्था बदलली. तेच ओबीसींच्या बाबतीमध्ये झालं. मराठवाड्यातला जो मराठा आहे, म्हणजे एका अर्थाने थोडा प्रतिष्ठाग्रस्त मराठा आहे तो, त्या प्रतिष्ठाग्रस्त मराठ्यांना असं वाटत राहिलं की आपल्या गढ्या कोसळणार नाहीत, आपल्या गढ्या मजबूत राहतील. पण लोकशाही व्यवस्थेमध्ये कल्याण करण्याची जशी एक यंत्रणा आहे ना, तशी डिसएम्पॉवरमेंटची पण यंत्रणा आहे. त्यामुळे तुमच्या सोबत काम करणारे, स्पर्धात्मक पद्धतीनं लढणारे जे घटक आहेत ते नोकऱ्या बघतात. त्यांनी ते स्थलांतर केलं, मग त्यांचं जगण्याचा स्तर बदलला. म्हणजे एरवी जे तुम्हाला जोहार बायबाप म्हणून नमस्कार करत होते ते तुम्हाला आता शेकहँड करायला लागले आणि तुम्हाला त्याचा मानसिक त्रास व्हायला लागला. तर हे जे आहे ना, हे झाल्यामुळे मग लोकांचं काय म्हणणं पडलं की ह्याच्यावर उत्तर काय, आम्हाला नोकरी पाहिजे, आम्हाला. आणि नोकरी का नाही मिळत? आम्ही मराठी आहोत म्हणून नोकरी नाही मिळत, आम्ही कुणबी असतो तर आम्हाला नोकरी मिळाली असती. मग कुणबी व्हायचं तर कसं व्हायचं? ते ओबीसीमध्ये कुणब्यांना आरक्षण आहे. आता तुम्ही बघा, हा प्रश्न विदर्भात नाहीये. भाऊसाहेब देशमुखांनी तिथल्या मराठ्यांना तुम्ही कुणबी ओळख स्वीकारा हे 50 साली सांगितलेलं आहे आणि तिथल्या मराठ्यांनी ते स्वीकारलं. त्यामुळे विदर्भात हे भांडण नाही आहे. पश्चिम महाराष्ट्रात हे भांडण तुलनेनं कमी आहे. मराठवाड्यात हे भांडण का जास्त आहे? कारण मराठवाड्यामध्ये त्या 96 कुळी मराठ्यांच्या प्रतिष्ठेचं जे एक गणित आहे ते गणित अत्यंत प्रभावी ठरलेलं आहे. आता जेव्हा कुणबी प्रमाणपत्र मिळतात, कुणबी प्रमाणपत्रांसाठी भांडणं होतात किंवा मराठा क्रांती मोर्चे होतात, यासारख्या मोर्चांमधनं लोकांना काय वाटतं, नोकरी मिळणार आहे. आता प्रश्न असा आहे की प्रमाणपत्र मिळेल, नोकरी आहे का? प्रमाणपत्र अगदी ते कोल्हापूर गॅझेट घेतील, हैदराबाद गॅझेट घेतील, इतर गॅझेट घेतील आणि सरकारचा तो या बाबतीतला दृष्टिकोन जर बघितलात ना, तर थंडा करके खाऊ अशा स्वरूपाचा आहे. म्हणजे जरांगेंनी एक उपोषण केल्यावर ते म्हणतात हां मग एक GR काढतो, मग ते पुन्हा उपोषण करायला गेल्यानंतर म्हणतात हा त्या मागच्या GR मध्ये हा प्रॉब्लेम होता ते दुरुस्त करतो. मग तिसरे उपोषण करताना ते म्हणतात नाही पण त्याच्यात ते राहून गेलं होतं ते पण करतो. म्हणजे ही जी सरकारची खेळून मारण्याची पद्धत आहे ना, त्याचं एक चांगलं टेम्पलेट आहे. आता हे जे सरकार आहे त्यांना मराठ्यांना पण सांभाळायचं आहे, ओबीसीना पण सांभाळायचं आहे. मग ते ओबीसीना असं सांगतात की ह्यांना आम्ही ओबीसी म्हणत नाही आहोत, आम्ही यांना जुन्या प्रमाणपत्रांच्या आधारे कुणबी म्हणून त्यांना मिळेल, पण दरम्यानच्या काळात SC-BCचं काहीतरी त्यांना आम्ही देऊ, सारथीमधनं त्यांना काहीतरी देऊ. मग तिथे सारथीतनं काहीतरी मिळतं, तर इथं महाज्योतीतनं काहीतरी मिळतं, तिथे बार्टीतनं काहीतरी मिळतं, मग आता मुसलमानांना मार्टीतनं काहीतरी मिळतं. म्हणजे सरकारचं असं झालंय की व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात ही माणसं सहभागी करून घेता येण्याची शक्यता मावळायला लागल्यावर सरकार त्यांना आता काहीतरी हे वेगळ्या प्रकारची लाडकी बहीण योजनेचं टेम्पलेट आहे की सारथी योजनेमध्ये तुम्हाला PhD साठी MPhil साठी फेलोशिप दिली. काल मी पुणे विद्यापीठातल्या मुलांच्या समोर बोलताना त्यांना म्हटलं की अशा सगळ्या फेलोशिप जेव्हा तुम्हाला मिळतात त्यावेळेला तुम्हाला आनंद होतो, पण तुम्ही एक लक्षात घ्या की अशा फेलोशिप मिळणं म्हणजे तुमच्या बेकारीपासून तुम्ही 5 वर्ष पुढे जाणं आहे. कारण 5 वर्षांनी तुम्हाला नोकरी हुडकायचीच आहे. पण जातीच्या ओळखीचा लोकांना फायदा काय आहे किंवा लोकांना का आवडतंय? कारण लोकांना असं वाटतं की त्याचे लाभ इमिजिएट आहेत. धर्माच्या बाबतीत तर हे एकदमच स्पष्ट आहे. म्हणजे तुम्ही आता इथं पुण्यात पहा, अक्षरशः गल्ली बोळात हिंदू एकता संमेलन आहे. म्हणजे ज्या माणसांचं नावही तुम्ही अगोदर या प्रकारच्या कॅम्पेनशी असोसिएट करू शकणार नाहीत अशी पण माणसं त्या सगळ्या आंदोलनामध्ये आहेत. तर या 2 ज्या ओळखी आहेत ह्या आता मराठी या ओळखीला चॅलेंज करणाऱ्या आहेत. मग आता यातनं कसं बाहेर पडायचं? तर मराठा आणि इतर जातसमूहांच्या आंदोलनाच्या बाबतीमधली आमची जी भूमिका आहे ती अशी आहे की शिवाजी महाराजांच्या काळात किंवा पेशवाईच्या सुरुवातीच्या काळामध्ये जसं आपण मराठा हा शब्द जातीवाचक म्हणून वापरत नव्हतो,
हो. प्रदेशवाचक किंवा भूगोलवाचक म्हणून वापरत होतो. आम्ही जेव्हा हे मराठ्यांचं राज्य आहे असं म्हणतो तेव्हा आम्ही ते प्रदेशवाचक म्हणून वापरतो. आणि त्याच्यातही काही गफलत राहू नये, त्याच्यातही काही गल्लत लोकांच्या मनात राहू नये आणि शब्दांचा खेळ करण्याची अडचण राहू नये म्हणून आम्ही त्या सगळ्याच राजकारणाला मराठी कारण असं म्हणतो, महाराष्ट्र धर्माचं राजकारण असं म्हणतो. आणि मग त्यामध्ये आमचा आर्ग्युमेंट असा आहे की कोण मराठी आहे, तर सर्व जाती धर्माचा मराठी भाषा बोलणारा माणूस मराठी आहे. म्हणजे बाबासाहेब असं म्हणाले की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण बाबासाहेब इंग्रजीतच शिका असं नाही ना म्हणाले. म्हणजे बाबासाहेबांनी स्वतः मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता ही नियतकालिका मराठीमधनं काढली. मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांनी मराठीत लिहिलं आणि डौलदार मराठीमध्ये लिहिलं, फुल्यांनी लिहिलं. म्हणजे याचा अर्थ आपली भाषा त्यागली तरच आपल्याला पुरोगामी होता येईल असं नाहीये. हे आम्ही डाव्या चळवळीतल्या पण अनेक मंडळींना मी सांगितलं की केरळमधला जो डावा आहे तो पहिल्यांदा मल्याळी आहे आणि मग डावा आहे. बंगालमधला जो डावा आहे तो पहिल्यांदा बंगाली आहे मग डावा आहे. मग महाराष्ट्रातला डावा, महाराष्ट्रातला समाजवादी, महाराष्ट्रातला आंबेडकरवादी आधी मराठी का नाही आहे? म्हणजे महाराष्ट्रातल्या डाव्यांचं विशेषतः असं झालंय की शिवसेनेनं मराठीचा मुद्दा घेतल्यामुळे त्यांना असं वाटतंय की तो मुद्दा आता आपला नाहीये. तर बऱ्याच डाव्या मंडळींना मी हे सांगितलं की शिवसेना अस्तित्वातच नव्हती तेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात तुम्ही होतात. त्यामुळे हा मुद्दा त्यांनी घेतला नाहीये, हा तुमचा मूळचा मुद्दा आहे. आणि कुठल्या तरी एका टप्प्याला तुमच्यात झालेल्या राजकीय संघर्षामुळे तो मुद्दा त्यांनी हायजॅक केला. त्यांनी तो हायजॅक केला आणि त्याचं संकुचितीकरण केलं. त्यामुळे आता जर तुम्हाला तो मुद्दा रिक्लेम करायचा असेल तर संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या लढ्यात ज्याप्रमाणे डावे, समाजवादी, अगदी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन ही सगळी मंडळी सहभागी झाली तशा पद्धतीनं आता सगळ्या पुरोगामी मंडळींनी, सगळ्या लेफ्ट लिबरल मंडळींनी सहभागी व्हायला पाहिजे. तर आपल्याला मराठी ही ओळख प्रस्थापित करता येईल. आता ही जी मराठी ओळख आहे त्या मराठी ओळखीमध्ये अनिर्बंध स्थलांतराला होणारा विरोध हा अजेंड्याचा एक भाग आहे. पण त्याचबरोबरीने जसं अनिर्बंध स्थलांतरामुळे मराठी माणसांची संख्या घटते, त्यांचे प्रॉब्लेम वाढतात, तसं मराठी शाळा बंद पडते तेव्हा पण मराठी माणसाचे प्रॉब्लेम वाढतात. मराठी भाषा वापरातनं कमी होते तेव्हाही प्रॉब्लेम वाढतात. त्यामुळे मराठी समाजाच्या सगळ्या प्रश्नांना काही परप्रांतीय लोक जबाबदार नाहीयेत. मराठी लोकांच्या काही प्रश्नांना मराठी लोकच जबाबदार आहेत. आणि जिथं मराठी लोक जबाबदार आहेत तिथं मराठी लोकांनी आत्मपरीक्षण करून आवश्यक ते बदल करणं ही त्यांचीच जबाबदारी आहे. तर या दृष्टीनं जेव्हा आम्ही मांडणी करतो त्यावेळेला हे मराठी भाषा, समाज आणि संस्कृतीचं रचनात्मक सांस्कृतिक राजकारण अशी मांडणी आहे. आणि आत्ताच्या घडीला मला ती यासाठी महत्वाची वाटते की हे जे यांचं हिंदुस्तानचं नॅरेटिव्ह आहे, कल्चरल पॉलिटिक्स आहे, रेशीम बागेचं, त्याला उत्तर द्यायचं असेल तर महाराष्ट्र धर्म ही, आणि इथे धर्म हा शब्द आल्यामुळे ती काही कुठल्याही प्रकारच्या पंथाकडे जाणारी मांडणी नाही. महाराष्ट्र धर्म ही नितांत सेक्युलर मांडणी आहे. कारण सर्व जाती धर्माच्या माणसांना सोबत घेऊन जाण्याचा विचार त्याच्यात आहे. त्यामुळे जातीचे जे संघर्ष आपल्याकडे आहेत, धर्माचे जे संघर्ष आहेत, त्यांचा प्रतिवाद करताना किंवा करण्यापेक्षा रचनात्मक आणि संघर्षात्मक अशा प्रकारचं मिश्रण असलेला महाराष्ट्र धर्माचा काही एक अजेंडा, काही एक कार्यक्रम पत्रिका असं तयार करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. शेवटचाच प्रश्न असा आहे की आपण संयुक्त महाराष्ट्राबद्दल बोललोच आणि त्यानंतर मग मला असं वाटतं की मराठी भाषेच्या जाणीवा मधल्या काळामध्ये बोथट झालेल्या दिसतात. पण मग आता एक पक्षांचं म्हणून मराठी भाषेच्या भोवती राजकारण उभं का राहताना दिसत नाहीये? एक कारण मला काय दिसतं माहिती आहे, तमिळनाडूमध्ये तुम्ही बघा की आता तो अन्नामलाई नावाचा एक जण होता बघा, तो भाजप सोडलं. मग तोही असं म्हणाला, म्हणजे भाजपच्या नादी लागून पुरता वायाच जायचा होता तो, पण तोही असं म्हणला की भाजपची राष्ट्रीय आयडेंटिटी महत्वाची मानायची का तमिळ आयडेंटिटी महत्वाची मानायची असा माझ्यासमोर पेच आला आणि मग मी निर्णय घेतला. आता तो यशस्वी होईल का अयशस्वी हा मुद्दा नाहीये. भाजपच्या कच्छपी लागलेल्या माणसाला पण लक्षात आलं की तमिळनाडूमध्ये डाळ शिजत नाही. आपल्याकडे काय झालंय महाराष्ट्रामध्ये, मराठीचा मुद्दा धरून जे लोक राजकारण करतायत त्या लोकांचं जे राजकारण आहे ते बरेचसं प्रतिक्रियावादी आणि प्रतिकात्मक आहे. म्हणजे शिवसेनेचं राजकारण काय आहे की दाक्षिणात्यांना मारहाण त्यांनी त्यावेळेला केली, मराठी लोकांना रोजगारही मिळाला.
पण मराठी लोकांना जिथं रोजगार मिळाला, म्हणजे महापालिका असेल, LIC असेल, बँका असतील, या सगळ्या ठिकाणी व्यवहार मराठीतनं व्हावा हा शिवसेनेच्या अजेंड्याचा भाग नव्हता. दुकानांच्या पाट्या मराठीमध्ये व्हाव्यात पण आतला मालक मराठी व्हावा हा अजेंड्याचा भाग नव्हता. हा जो भुसभुशीतपणा आहे ना, त्या भुसभुशीतपणाची किंमत आपण चुकवतोय. मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना आली, त्यांनी त्यांची जी ब्लूप्रिंट काढली तीही चांगली काढली, पण कुठल्या तरी टप्प्याला त्यांना असं वाटलं की आपण फक्त मराठी लोकांचे नाही, आपण हिंदू लोकांचे प्रतिनिधी आहोत. मग त्यांनी भोंगा, हनुमान चालिसा हे सगळे प्रयोग करून झाले. मग त्यांना लक्षात आलं की BJP सारखं मॉन्स्ट्रस हिंदू ऑर्गनायझेशन समोर असताना आपल्यासारख्या सॉफ्ट हिंदुत्ववाद्यांना कोणी विचारणार नाही. मग ते मूळ पदावर आले. आता आपल्याकडे 4 प्रादेशिक पक्ष आहेत, म्हणजे 4 म्हणजे 2 सेना, राष्ट्रवादी 2 आहेत की नाही हे मला अजून माहीत नाही, त्यामुळे ते कोणालाच माहीत नाही. राहिले आंबेडकरवादी. आता आंबेडकरवाद्यांच्या मध्ये त्यातल्या त्यात ज्याची दखल घेता येईल असा पक्ष बाळासाहेब आंबेडकरांचा आहे, कारण बाकीचे सगळे लोक याना त्या प्रकारे भाजपच्या कच्छपी लागलेले आहेत. तर हे लोक आणि डावे पक्ष आपल्याकडचे, यांना हे लक्षात यायला पाहिजे की आपला सगळा कोर बेस महाराष्ट्रातच आहे. म्हणजे अगदी CPM धरा, तुम्ही CPI धरा, त्यांना भारतभरामध्ये जरी त्यांचं स्वतःचं काही एक छोटं नेटवर्क असलं तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या डाव्या मंडळींनी हे स्वतःला सांगायला पाहिजे की ते पहिल्यांदा महाराष्ट्राचे आहेत. जसं केरळमध्ये पिनरई विजयन हा पहिल्यांदा मल्याळी आहे, मग तो डावा आहे. तर हे प्रादेशिक अस्मिता ही घातक गोष्ट आहे. प्रादेशिक अस्मिता ही जरा अपराधगंड वाढवणारी गोष्ट आहे. या मानसिकतेतनं आपले राजकीय पक्ष बाहेर न आल्यामुळे, म्हणजे तुम्ही अजूनही बघा की आपल्याकडे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला कोणी बाह्य मतदान करत नाहीत, उत्तर आणि गुजर मारवाडी करत नाहीत, पण तरीही उद्धव ठाकरे त्यांच्या व्यासपीठावरनं जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो म्हणतात, जर मराठी सोडून बाकीचे हिंदू भगिनी तुम्हाला विचारतच नाहीयेत तर तुम्ही त्यांना का अपील करताय? तर हे आपल्याकडे सगळ्याच राजकीय पक्षांनी लक्षात घ्यायला पाहिजे की प्रादेशिक राजकारण करणं याच्यात कोतेपणा नाहीये, किंबहुना प्रादेशिक राजकारण नीट असं सुघड पद्धतीनं करणं, सुसंघटित पद्धतीनं करणं हाच तुम्हाला सत्तेत येण्याचा एकमेव मार्ग आहे. म्हणजे तुम्ही प्रादेशिक आणि राष्ट्रीयच्या 2 दगडांवर पाय ठेवून उभे राहिलात ना तर तुम्ही कोसळणार आहात खाली. तर आपल्याकडचे 2 राष्ट्रवादी, 2 सेना आणि डावे पक्ष आणि आंबेडकरवादी या सगळ्या मंडळींनी एक लक्षात घ्यायला पाहिजे की महाराष्ट्राच्या प्रादेशिक राजकारणासाठी एकटे तुम्ही सत्तेत येऊ शकाल का? तर कदाचित नाही येऊ शकणार, पण सोबत राहून तुम्ही येऊ शकाल का? तर त्यासाठीचं जे अलायन्स बिल्डिंग आहे, त्यासाठीचं जे केडर बिल्डिंग आहे आणि त्यासाठीचा परस्परांच्या बद्दलचा जो विश्वास आहे तो निर्माण करण्याचं काही एक काम आपल्या राजकीय पक्षांनी केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की तुम्ही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा उल्लेख केला. आत्ताचं जे मराठी कारणाचं आणि महाराष्ट्र धर्माचं काम आहे हा संयुक्त महाराष्ट्राचा दुसरा लढा आहे असं मी मानतो. पहिला जो लढा होता तो महाराष्ट्र मिळवण्यासाठी होता. हा जो लढा आहे तो महाराष्ट्र उभा करण्यासाठी, महाराष्ट्राची मराठी ओळख आणि मराठी राष्ट्रीयत्व प्रस्थापित करण्यासाठी आहे. पहिला लढा 4 वर्षात संपला, दुसरा लढा 65 वर्षे नीट सुरूच झाला नाहीये. तर आता जर तो सुरू झाला तर आपल्या हयातीत त्याला यश येईल का मला माहीत नाही, पण किमान आपल्यासारखे त्या दिशेनं विचार करणारे जे लोक आहेत ते किमान पुढच्या आंदोलनं करून यशस्वी होणाऱ्या लोकांच्यासाठी पायाचे दगड म्हणून तरी आपण काम करू शकू, अशा प्रकारचा मला विश्वास वाटतो. डॉक्टर दीपक पवार सर म्हणाले तसं संयुक्त महाराष्ट्राचा हा दुसरा लढा आहे, हा मराठी कारणाचा आणि महाराष्ट्र धर्माचा लढा आहे. तर हा लढा निरंतर काही वर्ष तरी सुरू राहील. आपण सरांशी यापुढेही बोलणार आहोत. सर तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.